हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर पहाटचे वाजले 3:30 आणि आत्ता मी उठले कारण आज आहे मम्मीच्या कुरड्या आणि मम्मी तर 2:45लाच गेली आहे. मग त्यांचं ते हाट वगैरे नसतं. मम्मी म्हणे तू झोप मग ये, पण मम्मी गेली तेव्हाच मला जाग आली ती. मग आता म्हटलं चला जाते. तर चला तुम्हाला पण दाखवते काय काय चालू आहे तिकडं. हे बघा इकडं चालू आहे तयारी हाट घ्यायची. इकडं सोरे लावले आंटींनी आणि जिजी हाट घेऊन राहिल्या. आता याच्यात चिक भरलेला आहे. पहिली कुरडाई जिजी काढतील. जिजी चाळी त्या पण दहावी त्या पण त्यांचा एकटीचा स्वर आहे. हे बघा झाली पहिली कुरडाई. मस्त झाली. मस्त येते हा. काकू आजी आल्या उठून. जी टीचर आहे. जी टीचर राहिले आम्हाला येतं का. हे बघा बायांची सेवा. लगेच चहा बी. पहिला चहा दुसरा चहा. सगळ्यांचा चहाचा ब्रेक झालाय आता. एवढ्या कुरड्या टाकून तर बसले. हाट घ्यायला पाय एवढ्या शिकू राहिल्या आता. वा 5:30 वाजले आणि आमच्या कुरड्या पण झाल्या. घ्या झोपून आता इथंच. मग हे बघा सगळ्या कुरड्या झाल्या आता. मी पण चालले घरी. आता 5:30 वाजले. जाते घरी झोपते थोडं वेळ. तर आत्ताच मस्त आंघोळ वगैरे झाली आहे. आज उठले तर लई लवकर होते, पण घरी आली कुरड्या करून 5:30लाच झाल्या होत्या आणि परत झोपले. मग डायरेक्ट 9-9:30लाच जाग आली आणि आत्ताशी आंघोळ केली. आज केस धुवायचे होते. मग म्हटलं जरा लेटच करू. तेल वगैरे लावलं केसांना आणि 1-2 तास तसंच ठेवलं आणि मग आंघोळ केली. तर आता 1-1:30 वाजत आला असं ना. आत्ता आंघोळ करते. आता 1 वाजलाय. आता मस्त जेवण करते. आता लय भूक लागली. जेवण करते आता. केस धुतलं का पण लई जास्त फ्रेश वाटतं. तर रोज किती आंघोळ करा, पण केस धुतल्यावर खरी आंघोळ केल्यासारखं वाटतं. मस्त पैकी वडा आणि देवींच्या डब्याला मम्मीने छोले केले होते, तर छोले खाते. आज जेवायला पण मी एकटीची. मम्मी त्यांचं झालंय. बाई बाहेर इतकं ऊन आहे ना की बस मी 5 मिनिटं उभी राहिले, केसच सुकून गेले माझे डायरेक्ट. चला मस्त लस्सी पिते. मोयानी लस्सी आणली होती त्या दिवशी, पण माझ्या प्यायचं लक्षातच नाही. म्हणजे काल पण म्हटलं पेईल पण लक्षातच नाही राहिलं. आता पिते. तर काहीच मी आता यांच्यावर लय भारी प्रँक केला. मी ना तिकडच्या ओट्यावर बसलेले होते आणि ते दार उघडं होतं. मग मी ते तसंच बाहेरून लावलं आणि मी इकडच्या दाराला आले. ते मम्मी त्यांनी हे दार बंद केलं होतं आणि मी काय केलं, दार वाजवलं. आणि आता हा टाईम पाहुणे येण्याचाच, म्हणजे या टाईमला कोणीतरी पाहुणे येतं आमच्या घरी. तर आता बाईचं ऑपरेशन झालं त्यामुळं कोणीतरी येतच असतं. आणि पप्पा त्यांना काढलं कोणीतरी पाहुणे झाले. वरून मी म्हटलं इंदुताई हाय का घरी. आवाज बदलून म्हणले. यांना खरंच पडलं. दार उघडून पहा तिथं मी होते. असं काहीतरी पोपट झालं. तुला काय वाटलं होतं? मला वाटलं पाहुणे झाले. हा का? लगेच तडकन उठली. हळूच उठले. चला मला लस्सी प्यायची आता. केके मिल्कची लस्सी लय मस्त असते. 2 मिनटापूर्वी टी व्ही लावायच्या आधी माझ्या मनात असं आलं की आता गीता गोविंदम पिक्चर जर असला, आधी मी लावणार नव्हती
म्हटलं जाऊ दे मोबाईलच पाहते, पण म्हटलं गीता गोविंदम पिक्चर असला तर बघू म्हटलं टी व्ही लावून. आणि खरंच हे बघा तोच पिक्चर चालू आहे. म्हणजे जे माझ्या मनात होतं तोच पिक्चर टी व्हीवर पण बघितला ना. काही काही वेळेस होतं असं कोइन्सिडन्स. तर काहीच मस्तपैकी झोप झाली आत्ताच. आणि आजी आम्हाला चहा करून दिला, कारण मम्मी गेली आहे कुरड्या वाळल्या की नाही बघायला. आणि आज मला दुपारी इतकी झोप आली, सकाळी लवकर उठले होते त्यामुळं आत्ता इतकी झोप आली की अर्धा तास मस्त झोपले. पण आत्ता म्हणलं आता मम्मी गेली तर मी पण जाते, कारण मला आहे ना एकदम कडक वाळलेली कुरडई खायला लई आवडती. तर मी घरी कुरडई खायला चालले. जाते आता मम्मी काय करते बघते. हे बघा इकडे यांचं कुरड्या उलट्या करायचं काम चालू आहे. ज्या काही वाळल्या असेल ते काढून घेते, ज्या वाळल्या नाही त्या तशाच ठेवते वाटतं. तर गाईज आज मम्मीने बनवलं आहे वरण भात आणि सोबतच इडल्या. कालचं थोडंसं बॅटर राहिलेलं होतं डोस्यांचं, तर मग सकाळी पण इडली बनवायचं लक्षातच नाही. आणि मग आता मम्मी म्हणे बनवते, मग डाळ भात पण बनवते म्हणे आणि थोड्याशा इडल्या पण. तर इथं इडल्या तर झाल्या आहे, तर डाळ भात लावला आहे. मम्मीने कुरड्या तळल्या आहे आज, तळून पाहिलं ज्या नवीन केल्या होत्या त्या या, तर एकदम मस्त झाल्या आहे. फुलत्या पण आहे चांगल्या आणि व्हाईट व्हाईट झालं आहे चांगलं. हे बघा कुरड्या पाहून नाही करणार, खाऊन पाहू आपण. मस्त झालं चला जेवायचं आहे आता. आज काय काय जेवणात इडली भात वरण कुरडई चटणी. सगळी जागरणाची तयारी चालू आहे. हे बाई इकडं पुरण परत चालू आहे, काही गप्पा मारून राहिल्या आणि काही पुरण दळू राहिले आणि काही गप्पा मारू राहिले. इकडं बी म्हाताऱ्या बायांचं